बसावं चष्मेवाले खालीच, बसा खालीच. माणसं म्हातारपणी बी आडमटपणा करते बाबा. आदरणीय साहेब आणि ताई या ठिकाणी आलेले सर्व कार्यकर्ते आधी बोलून सर्वांना गोडसा धन्यवाद. अश्वस्थाव्याने 5 लेकरं द्रौपदीची कापली, आपण इथपर्यंत आलतो. मी एवढाच पुरावा सांगणार पूर्णविराम. मला एक आजची गोष्ट फार मोठी आवडली साहेब. आज मी यायच्या अगोदरपासून अन्नदान सुरू होतं. कितीतरी माणसं जेवली. मला दुसरी एक गोष्ट कळाली आज, म्हणजे सोमवार सुद्धा कमी माणसं धरते. श्रावणातले सोमवार सुद्धा मोजकेच लोक धरते हे मला आज कळालं. कारण मी यायच्या अगोदर 2-2.5 हजार लोकांपेक्षा जास्त लोक जेवले. विठाला विठाला नियोजन इतकं गोड. कारण हे अन्नदानाचाच कार्यक्रम आहे. श्रावण मासामध्ये अन्नदान आहे. याच्यात एकही उपवासी जाऊ नये. नंतर फार मोठी गर्दी होती. त्याच्याकरता ज्यांना ज्यांना उपवास नाही ते अगोदरच महिला सुद्धा सुंदरशा व्यवस्थेत जेवल्या. मी मगाशी पाय धुवायला गेलतो तिथं महिला सुद्धा पाहिल्या. म्हणजे किती सुंदर अशी व्यवस्था झाली. सर्वजण अगदी आनंदाने जेवले आणि राहिलेली माणसं नंतर जेवणार आहेत. म्हणजे आजच्या या कार्याला गोड पावती तुमची. विठाला विठाला. अश्वस्थाम्याने 5 लेकरं द्रौपदीची झोपीत कापली. आदरणीय अमृताताई सुद्धा आलेल्या आहेत. वैकुंठवासी कुल्लिकरावजी नागरे साहेब त्यांच्या त्या सुनबाई आहेत. आमचे सुरेश भाया नागरे त्यांच्या त्या धर्मपत्नी आहेत. विठाला विठाला पडदे जमा करा. काय होत नाही, हवाई बी येईन मधल्याला तुम्हालाही चांगलं दिसन. करा करा. जागच्या जागेवर गुंडाळायचे असे फाडू नका बरं का. त्यानं पैसे देऊन घेतलेत बिचाऱ्यानं. विठाला विठाला. 5 लेकरं द्रौपदीची कापली. आणि उद्या पोळ्याच्या अमावस्याला जो मोळ लागतो, मोळ म्हणतात त्याला, कोणी दरबा म्हणताय. काही त्या मोळाची दोरी केली. दोरी गवताचा प्रकार आहे. आणि त्याच्यामध्ये द्रौपदीची 5 लेकरं त्यांची डोके कापलेली होती. मण्यासारखी 5 डोके ओवली. वैर करायचं नाही याच्यावर चाललाय विषय. आणि ती द्रौपदीच्या 5 लेकरांच्या डोक्याची माळ अश्वस्थाम्याने रथाला घातली. डोक्यांची माळ होती, माणसाच्या मनुक्याची. ते लेकर सामान्य नव्हते. त्याच्यापैकी एक धर्माचा मुलगा आहे, एक अर्जुनाचा मुलगा आहे, एक नकुलाचा मुलगा आहे, एक सहदेवाचा मुलगा आहे आणि एक भीमाचा मुलगा आहे. 5 लोकांची 5 मुलं. आणि या 5 लेकरांच्या डोक्यांच्या माळा त्या रथाला घातल्या. रथाला. आणि जिथं दुर्योधन ज्याच्या मांडीवर गदा लागल्याच्या नंतर खाली पडलाय तिथं अश्वस्थाम्याचा रथ आला. खरं तर दुर्योधनासारखी माणसं मारायलाच पाहिजे. ताईसाहेब त्यानं मोठी भाऊजाई मांडीवर घेतली होती. पापी होता दुर्योधन, पापी. आणि बघा हे मित्रा, तुम्ही कौरव जरी गेले असतील पण मी पांडव मारून आणले. मुलं मारले नाही म्हणलं बरं. तो पांडव मारले म्हणला. राजूरकरजी पांडव मारले. दुर्योधनानं ज्या वेळेला ही मुख डोकी पाहिली त्यावेळेला प्रत्येकाच्या सारखं डोकं दिसत होतं. भीमासारखं, एक अर्जुनासारखं, नकुलासारखं, सहदेवासारखं, धर्मासारखं. पण त्याला शंका आली, कृष्ण रे, पांडव कशी मरतील? मारले रे मित्रा, मी चिरंजीव आहे. अश्वस्थामा चिरंजीव होता, त्याला मरत नव्हता. त्याला जगातला कोणताच यम मारित नव्हता. आज 7 लोकांपैकी मारुतीराच्या व्याधीतला अश्वस्थामा. अरे मारली नाही, मारली. पण दुर्योधन हा तेवढा कच्च्या कानाचा नव्हता. संगीत जरा वाईट लोकांच्या गेलता. दुर्योधनाला त्याच्या सख्या मामानं संपलं. सख्खा मामा दुर्योधनाचा. रक्ताच्या नात्यातली बी एखाद्या वेळेस हितचिंतक शत्रू असतात. रावणाला संपलं त्याच्या सख्या बहिणीनं.
80,000 भावजा असताना म्हणली मला एक वहिनी आण. वनात ती फार सुंदर दिसती. दादा मला एक वहिनी आण. तिचं पुट्ट लक्ष्मणजीनं मारलं होतं म्हणून तिला भावाचा बदला घ्यायचा होता. माझा एकुलता एक मुलगा भाऊ सांभाळू शकत नाही, याला कशाला ठेवायचं म्हणून सीता आणायला लावली. आणि दुर्योधनानं पाण्यात लपंडाव खेळत असताना सख्या मामाची 4 पोरं मारली होती. 4. त्याला पाण्यात लपंडाव येत होता म्हणून शकुनीने विचार केला माझ्या भाषानं माझे 4 मारले, माझ्या बहिणीचं एकही जिवंत ठेवायचं नाही. घरी राहिला आणि बहिणीच्या पोराला पत्ते खेळायला लावले. जुगार खेळायला लावला. जुगार संगत संगत फार विचित्र बरं का, अत्यंत संगत विचित्र आहे. एक बाई बाजारात गेली, त्या बाईने 2 बरण्या आणल्या ताई साहेब. 5-5 रुपयाच्या बरण्या प्लॅस्टिकच्या. 1-1 किलो माल बसत होता त्याच्यात. संगत किती वाईट असते. 5 रुपयाच्या एका बरणीमध्ये मीठ टाकलं, 5 रुपयाच्या एका बरणीमध्ये 650 रुपये किलोचं तूप टाकलं. बरण्या दोन्ही 5-5 रुपयाच्याच. ज्या बरणीत मीठ टाकलंय तिची किंमत 15 झाली. मिठाचे 10 बरणीची 5 देवा 15 झाली. पण ज्या बरणीत गावरान तूप टाकले देवा तिची 665 रुपये किंमत झाली. कशामुळं? तुपामुळं. तूप टाकलं त्याच्यात. संगतीचा परिणाम. किंमत पण वाढत असते. किंमत याच्या पुढचं सांगू का? नुसती किंमत वाढत नाही, जागा पण चांगली मिळती. ज्या बरणीमध्ये तूप टाकले ताई साहेब ती गॅस पशी नसती. नाही तर साहेब मांजरा फरशा पाडतात ना तिच्या, ती कपाटात असती कपाटात. आणि ज्या बरणीत मीठ टाकलंय ती गॅस पशी शेकानच वाकली थोत्तर एकीकडून. मला वाटते बरणीनं जरा चांगल्या माणसासोबत राहिलं पाहिजे, म्हणजे वाकणार नाही, तिरकट होणार नाही. अमृताताई सुरेश भाई सांगा जरा इकडे चांगलं नातं जोडा. विठाला विठाला विठाला. ज्या बरणीमध्ये मीठ टाकलंय ती चुल्याजवळ आहे, गॅस जवळ आहे, वाकली शेकानं. आणि जिच्यात तूप आहे ती बरणी कपाटात आहे. पण ज्या बरणीला तुपाची संगत झाली ताई साहेब तिनं तूप नाही सोडायला पाहिजे. पण तूप संपल्यावर बरणी हौदापाशी आली, हौदाच्या जवळ आली आणि एकाला कमी पडल्यामुळे त्यांना तिकडे नेली. कळालं तुम्हाला? वायर ताईट आहेत तुमचे. तुपाची संगत सोडली नसती तर बरणी कायम स्वरूपी कपड्यात असती. ते तिकडे गेली. तशी संगत दुर्योधनाला मामाची लागली, मूर्खाची. आश्वस शकुनीची. शकुनी पापी होता शकुनी. या शकुनीच्या संगतीमध्ये दुर्योधनानं थोडासा नालायकपणा केला. पण त्याच्या लक्षात आलं ही पांडवांची डोकी नाही. त्यानं सांगितलं अश्वत्थामा इकडे निर्वैर व्हावे सांगतोय, वैर करायचं नाही. हे बघाशी सांगितलं साहेब. आदरणीय स्वर्गीय शंकररावजी चव्हाण साहेब या पहिल्या कडव्यात बसतात. सर्व भूता सवे. सर्व हा बघाशी शब्द सांगितला मी. जातवाचक नाही, संख्यावाचक नाही, पंथवाचक नाही. सर्व हा सगळे त्याच्यात आले. या कॅनलच्या रूपानं या परिसरातल्या सर्वच लोकांवर प्रेम करता आलं, वैर करता नाही आलं. वैर नाही. त्या काळाला आदरणीय वैकुंठवासी शंकररावजी चव्हाण साहेब एखाद्याला आवडत जरी नसतील पण त्याच्या सुद्धा शेताला त्याच कॅनल मधलं पाणी सर्व भूता असेल. इतका गोडवा पाहिजे माणसाकडे, इतका गोडवा. राजकारण सुंदर होत. खरंच राजकारणातली माणसं कधी कधी बरी असतात, कधी कधी मावली आपलेच कितात. कधी कधी काय होतं माहितीये का, राजकारणामध्ये आणि परमार्थात थोडासा वेगळा सुलाखा मिळाला. राजकारणातली माणसं स्टेजवर शिव्या देतात, धाब्या विकून एकाची बिल देतात. आणि परमार्थातले स्टेजवर चोंबळतात आणि नंतर म्हणतात गिरगावच्या बाळाला काय येते.
नंतर इचकितात तुम्ही यांचं बरं त्याला जवळ घेतलं आणि मला परीक्षा करायची. परीक्षा परीक्षा साहेब 10-15 मिनिटं घेऊ ना मी. बर हो आल्यात माणसात तुम्ही मागे बघू नका. डोके दुखतील ते माझ्यापाशी बसणार आहे का. तुम्ही काऊन ताण घ्यायला लागले. ज्याच्या नदीला पाणी त्याने विहीर कशाला खांदायची. आणि माणसं लोक उगत राहणार नाव ठेवते तो. एखादा हिरो आला असता तर मागं नसतं पाहिलं. ज्याला घरी बायका येतात तरी बाई आली म्हणली की मागं पाहते. अरे त्या स्टेजवर बसणार आहेत कशाला माना दुखायला. तुम्ही येणार आहेत का इथं. विठाला विठाला त्यानं खंडेरायाच्या मालिकेत काम केलंय. आपण त्या इथं नाही पण खंडेरायाचं वर्णन 2 मिनिटं करा ना. वारी हो माझ्या मल्हारीची वारी काल माझाहीच की थोडा झुमल्या तू. विठाला विठाला मुंबई कार्ड गिरगावकरच रे रामकिशन. विठाला विठाला मला एकदा वाचिलं की ताई काही पाठवतो मी. 170 ग्रंथ वाचिले. कोणी बी पुरावा विचारायचा अनुत्तरित ठेवला तर जीवनभर फेटा बांधणार नाही. विठाला विठाला गाणे 450 पाठेत पण म्हणत नाही. शिव्या 250 पाठेत पण अजून कोणालाच दिली नाही. याचं कामच नाही आलं. शिमग्याच्या दिवशी कोणाला ऐकायचे असल्या तर 1000 रुपयाला 1 शिवी शिकायला या. विठाला विठाला मला परीक्षा बघायची आहे डोक्यांची. आदरणीय सुरभीताई सुद्धा आल्यात त्यांनाही धन्यवाद. अश्वत्थामाचे ते आणलेली पांडवांच्या मुलांची डोके. दुर्योधन खाली पडलेला आहे त्याला उठता येत नाही. अश्वत्थाम्याने उठून बसवलं आणि दुर्योधनाने नकुलाचं डोकं हातात घेतलं. नकुलाचं किंवा सहदेवाच्या मुलाचं हातात घेतलं. नकुल आणि सहदेव भारतीय संस्कृतीमध्ये एवढे पारंगत होते. एकाला बैल ओळखता यायची एकाला घोडे ओळखता यायची. भारत देश हा बैलामुळे घोड्यामुळं कृषी कर्मात नाविन्यपूर्ण आहे. बैल आणि घोडे ओळखायची ताकद नकुल आणि सहदेवाला होती. कारण कोणतेही घोडे युद्धात वापरत नसतात आणि युद्धात जे घोडे वापरतात ते लग्नातल्या घोड्याला बसायला नसतात. मी 4 वर्ष लग्न लावली. आता नाही लागली लावा. एक नवरदेव म्हणला महाराज घोड्यावर कसं बसून आहे. तू खाली बस घोड्यावरून चलन. ज्याला घोड्यावर बसता येत नाही त्याला घोडी सांभाळायची अपेक्षा तरी कशाला करावा. आणि ह्या घोड्याला ज्यानं घोडी दिली तो पण किती मूर्ख असेल. विठाला विठाला घोडे पालकायची. अगा द्वंद्वा भेद जायते अश्वानाम परिपक्वे रक्षा नक्षता यस्तते जायते अश्वाप्रिय नवश्विता. युद्ध कौशल्यामध्ये तिथं वापरला जाणारा घोडा त्याच्या पायाचा टापा पाषाणापेक्षा मजबूत असतो.
जवान साहेब ते घोडं तपाशीत असताना नकुल दगड टापाव आणत नव्हता, दगड नव्हता, घोड्याची मागची पाय हातात धरायची आणि त्याच्यावर स्वतःच कपाळ आपटायचं. नकुलाच्या किंवा सहदेवाच्या कपाळाच्या मारानं घोड्याच्या टापा जर निष्ठाल्या तर समजायचं युद्धात वापरायच्या लायकीचं नाही. कपाळ किती मोठा असेल कल्पना करा. आणि एक बैल पारखिणार होता. बैल कोणाला घेता येत नाहीत बरं का. आमची इथे एक जण 1.5 लाखाला बैल आणले, अख्खं गाव पाहायला गेलं, पण मी नाही गेलो. ते म्हणला महाराज तुम्हाला माझं खपत नाही का. मी म्हणलं मी महाराज आहे. तुझं न खपण्याचा काय संबंध आहे बरं. नाही मग सर्व गाव बैल बघायला आलं, तू बघायला का नाही आला. बैल पारखण्याची ताकद घोड्याची सांगितली ना एका गोष्टीनं. घोडं तपासण्यासाठी 300च्या पुढं नियम आहे. 300च्या पुढं अर्ध कर्ण गुंजाळ जो घोडा असेल ना त्याच्यावर जर नवरदेव बसला तर नवरदेव 3ऱ्या दिवशी नपुसक होत असतो. म्हणून लोकांना कळत नाही, म्हणून शक्यतो लग्नात घोड्याच आणायले. विठाला विठाला बैल पारखायचा असतो. 1.5 लाखाला बैल आणला, मी नाही गेलो. तुम्ही का नाही आलात महाराज. अरे म्हणलं बैल तुझ्या घरी येऊन पाहायची गरज काय, लिमाखाली बांधलेले होते ना. अरे अशा पावसात बांधतो का बैल, गोठा लागन का नाही. म्हणला महाराज लाकडच नाही तर कुठे भेटते. म्हणजे विकत. त्याने एक ट्रॅक्टर भर लाकडं विकत आणले, सुंदरसा गोठा केला. या म्हणला महाराज गोठा पाहाला. गोठा पाहायला गेला. म्हणलं बैल, ते म्हणलं बैल इकूनच लाकडं आणली. आता एकामेकीला तू एकामेकीला तुझी बायको. आणि मला ती एखादी मेढ असेल तर त्याला गिरगावकर बांध. चला तिथून सुरुवात. दुसऱ्यानं जोड आणला, सगळे बघायला गेले, मी नाही गेलो बघायला. त्यानं सुंदरसा गोठा केला, मग बैल आणले. म्हणला महाराज आपले बघायला या. म्हणलं मी बैल लांबून बघत नाही, धरून पाहतो. मग अवताला झोपले बैल. ज्या वेळेला अवताला झोपले त्यावेळेला कापसात पाळी चालू होती. मागच्या पायानं दोन्ही बैल कापसाच्या मुंडक्यावर फिरून पाऊल टाकीत होते. पाऊल फिरून कापसाच्या मुंडक्यावर टाकीत होते. त्याला कण्या हटायचा नाद होता. त्याला सांगितलं पुढच्या शुक्रवारी मंडईच्या बाजारात इकून टाक. बैल पारखी. बैलाला कुठे चांदणी असावा, बैलाला घोम कुठं असावा, बैलाची शेपटी किती लांब असावा. बैल तपासायचा असेल, जर रिंगीला पाहिजे असेल, पटाला वापरायचा असेल तर बैलाच्या शेपटीचे केस उभं राहिल्याच्या नंतर जमिनीला खालच्या आग्र घासावा. तो बैल पटाच्या कामी असतो, तो बैल रेंगीच्या कामी असतो. जो बैल आखूड शेपटीचा असतो त्याला टाच रिकामी जागा म्हणतात. पुढचा शब्द नाही म्हणत, पुढचा नाही म्हणत, कारण जरा शब्द उच्चारायला वेगळा आहे. टाच रिकामी जागा, तो बैल तिथं असतो. त्याच्यानंतर बैठक कोणता डबती उभा त्या आऊत आणल्याच्या नंतर कोणता खाली बसतो, याचे सगळे 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 वर्ण नकुल आणि सहदेवाला कळत होते. कणकण होते. त्याच्यापैकी दोघांचं डोकं घेतलं, दगडावर मारलं. शेवटचा पुरावा देणार आहे मी. त्याचा भातासारखे तुकडे 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 झाले दोन्ही तुकड्यांचे. दुर्योधनानं सांगितलं अरे अश्वत्थामा, घोड्याच्या टापा ज्याच्या डोक्यानं फुटल त्याचं डोकं दगडावर मारल्यानं कसं फुटल. अरे ते मृत्यू पावलाय, मेल्या ज्याला पुढेच असते ते एवढं तर आत्मा गेला त्याच्यात. ठीक आहे म्हणे. त्याच्यानंतर धर्माचं डोकं काढलं, अर्जुनाचं डोकं काढलं. अर्जुनाचं डोकं दगडावर मारल्यावर बरं चुरा झालं. दुर्योधनानं सांगितलं अरे संग्रामी हरी जिंकला, त्याचं डोकं कसं फुटतंय. मृत्यू पावलाय अर्जुन. ठीक आहे. धर्माचं डोकं आणलं. अरे पृथ्वी ज्याच्या रथाच्या चाकावर प्रेम करत होती त्याचं डोकं कसं फुटल. तो मृत्यू पावलाय. ठीक आहे. चारींचे डोके फोडले. अश्वत्थामानं चुकीचं सांगितलं होतं, ही पांडवांची डोके. 5वं डोकं होतं भीमाचं. दुर्योधनाला भीमाचा अत्यंत राग आलेला होता. अत्यंत राग, अत्यंत राग, अत्यंत राग. कारण भीमानं कृष्ण परमात्म्याचं ऐकून कपट केलं. कृष्ण परमात्म्याचं ऐकून कपट केलं. कपट. आणि कपट लागतंय बरं. मगाशी मी तुम्हाला सांगितलं होतं कपट पाहिजे. राजकारण करत असताना 1000% विश्वास एखाद्यावर टाकणं सुद्धा चुकीची गोष्ट आहे. हे कृष्णाकडनं शिकायचं, हे विदुरांकडनं शिकायचं, हे कनकाकडनं शिकायचं. कपट लागते. कपट कपट कपट. आणि म्हणून मी आवेशाने याचं डोकं फोडणार. हातात डोकं घेतलं, भीमाचं फोडलं.
आवेशानं मोठी वळल्या, डोळ्यातून पाणी आलं, दालगुंद डोळे झाले आणि दुर्योधनानं सांगितलं, मित्रा चिरंजीवीस, फार मोठ्या योद्ध्याचा पुत्र आहेस, पण मूर्ख आहेस, पापी आहेस, खोटारडा आहेस, नालायक आहेस, काही बोलतोस. अरे भीमाचं डोकं फुटेल कसं? तो वज्रदेही हे दगड त्याच्या संगानं फुटतोय, त्याच्या डोक्यानं दगडानं त्याचं डोकं कसं फुटलं? आणि मग अश्वत्थाम्याच्या लक्षात आलं, आपण जे बोलतोय ते खोटं बोलतोय याच्या लक्षात आलं. आता शिथापीनं जे ते खरं सांगावा, मी पांडव मारले नाही, पांडवांची मुलं मारली. आता अश्वत्थामा खऱ्यावर आला, मी पांडवांची मुलं मारली. त्यावेळेला काय अंतकरणात महाभारतात दुर्योधनाला किती नाव ठेवली असती तो भाग सोडून द्या, पण त्या दुर्योधनाचं सुद्धा अंतकरण ओलं झालं. त्याला सांगितलं, का रे, या भारतीय युद्धामध्ये संघर्ष करणाऱ्यांचं युद्ध होतं, या 5 लेकरांना तू काय कापलंस रे? काय गरज होती या 5 लेकरांना कापायची? लक्षात ठेव, द्रौपदीच्या 5 लेकरांचे डोके कापल्याच्या नंतर जशी पृथ्वी रक्ताने माखून गेली, अरे जिच्या पायाचं नख पाहण्याची ताकद सूर्यात नव्हती, भास्करो नववास तिथे याने पावित्र्य आजा येते, अशा स्त्रीचे 5 लेकर तू कापलीस, त्या लेकरांच्या रक्ताने ही धरा माता माखून गेली. लक्षात ठेव, ते कापल्याच्या नंतर रक्त धरणीवर पडून धरणी माखली, रक्त आटून गेलं, पण कायम स्वरूपी तुझ्या रक्तानं पृथ्वी इटून जाईल. ज्या 5 लेकरांचे डोके कापलेस, कपट केलंस, शिवाय आमच्यासाठी मागणं पुढून फुकुडावडं कशासाठी नाटकं केलीस? तू 5 निष्पाप लेकरं कापलीस, याच्या परताव्यानं जीवनभर तुझ्या कपाळातनं रक्त वाहत राहील. दृष्टांत संपला. ज्याचा पिता जगातला 2 नंबरचा विद्वान आहे, द्रोणाचार्य, यमाच्या पुत्रीत मारायची 9 लोकांपैकी एका यादीतला एक व्यक्ती आहे, ही द्रोणाचार्यांची ताकद. जो चिरंजीव पुत्र आहे त्यानं कपट केल्यामुळं कायमस्वरूपी अश्वत्थाम्याच्या कपाळातून रक्त वाहते. ही अश्वत्थाम्याला कपट सहन होत नाही, तर तुमच्या माझ्यासारख्याची काय कथा? निर्वळी रव्हावी चिरंजीवापैकी एका चिरंजीवाला कपट पचत नाही, तेव्हा आम्हाला कसं पचन? आपण तर दुपारी मरणार आहेत. वेळ फार झालेला आहे, देवा आवाज द्या थोडस. ताई साहेब, एका माणसाचं ऐकून प्रभू रामचंद्रानं एका गरीबाचं पोरग मारलं. रामाच्या विरोधात झाला, माझी टप्पर आहे का त्याच्याच नावाचं होतोय. पण पुराण सांगते, पुराण एका चांगल्या व्यक्तीचं ऐकून प्रभू रामचंद्रानं भजन करणाऱ्या लावरं चित्र धरणाऱ्याचं पोरग मारलं. त्या बाईनं बाणच आणला प्रभू रामचंद्रापाशी आणि पोराचं गाठोडं. कोण मारलं? जगाच्या मालकानं सांगितलं, मी मारलं. का मारलं देवा? तुमचं भजन करीत होतं ना, एखाद्या बाईकडे वाईट दृष्टीनं पाहिलं का? नाही. एखाद्याची वस्तू उचलली का? नाही. कोणाला वाईट बोललाय का? नाही.
पैशा काळात सांगतो 2-2 मिनिटात 2 उदाहरण. मग देवा का मारलंय? विश्वाच्या मालकानं दोन्ही हात छातीवर ठेवले. हे नम्रतेचं लक्षण आहे बरं. युद्धामध्ये आपल्याकडचं जर शस्त्र गेला असेल तर हातवरी करायचे, मग पुढचा त्याला मारित नसतो. हे नम्रतेचं लक्षण आहे. प्रत्येकाकडे नम्रतेचं लक्षण आहे. एक कुत्र दुसऱ्या गल्लीत गेलं, तिथं जर कुत्र जर ताकदवान असेल तर या कुत्र्यानं कष्टा घालायचा. कळत तुम्हाला? म्हणजे दोन्ही पायाच्या मधात शेपूट घातली की ते समजे मला बेल. हे नम्रतेचं लक्षण. प्रभू रामचंद्रानं दोन्ही हात छातीवर टेकले. बाई क्षमा असावी. त्या बाईनं सांगितलं, जगाचा बाप आहात, झाडाचं पान तुमच्या सत्तेशिवाय हालत नाही. तुम्हाला मारण्याची ताकद माझ्यात नाही, पण माझा एकुलता एक मुलगा मारलास ना देवा, काय दुःख होतंय. तू माय होऊन पाय, तू माय आणि बाप होऊन पाय, मग कळेल तुला अपत्य मारल्याच्या नंतर काय होतंय. लक्षात ठेव, तुला मारणे, कपट सांगतोय, तुला मारण्याची ताकद माझ्यात नाही, पण माझा मुलगा मारल्यावर जितकं दुःख मला झालंय का, तितकंच दुःख तुझ्या मायबापाला होईल. 7व्या अवतारातलं कर्माचं गठोडं घेऊन भगवान प्रभू रामचंद्र द्वापार युगात कृष्ण या रूपानं मथुरेत जन्माला आले. आणि 7व्या अवतारात एका माईची लेकराची ताटातूट प्रभू रामचंद्रानं केली. म्हणून जगाचा पाप जरी असला तर मागच्या जन्मातलं वैर, मागच्या जन्मातलं कपट, म्हणून 11 वर्ष 53 दिवस देवकीला सोडून यशोदेच्या घरचं करावं लागलं. कशाचं कपट आहे? देवाचं. म्हणून निर्वैर व्हावे, सर्व भूत असावे. चला, हा महिना कोणाचा आहे सध्या? श्रावण. कोणाचा अधिष्ठान? शंकराचं. मारुतीराय देवा कोणाचे अवतार? शंकराचे. 11 रुद्र. रावणाला 10 रुद्र प्राप्त होते, फक्त एकच नव्हता. तर मारुतीरायनं सुद्धा एक कपट केलं. तर माहित असेल नसेल 2 मिनिटात सांगतो तुम्हाला. मारुतीरायच्या विरोधात बोलायची माझी ताकद आहे का? कारण मी ज्या ज्ञानोबाराय तुकोबारायच्या नावावर 2 वेळेची भाकरी खातो आणि तुमच्या सानिध्यात गोड एवढी मोठी माणसं तुम्ही ऐकता. माझं 83 वय नाही माझं काही जास्त. धोतर घातल्यामुळे म्हातारा दिसतोय. हो. माझ्या पोरायची माई एके दिवशी म्हणली, तुम्ही घरी आल्यावर पॅन्ट घाली जा. नाही का ग? पोरायची माय म्हणजे माझी बायको करत आहे. कारण नंतर तुम्ही म्हणता पोरायची माय कोणाला म्हणजे नंतर नको. माझी पत्नी ती मला म्हणे, बाई तुम्ही, बाई नाही म्हणायची मला, तुम्ही घरी आल्यावर पॅन्ट घाली जा बरं, कीर्तनात काही नेस जा. म्हणजे काही कसं नेसतं, धोतरच घालावं लागेल. नाही, तुम्ही घरी आल्यावर पॅन्टच घाली जा. ते सारखं 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 बोलत राहिली. कसं असते संसारात काही गोष्टी विरोधात जाता येत नसतात. मी तिला काही म्हणलं नाही, पण औषध माझ्याकडे ओरिजिनल होतं काही. मी मंठ्याला गेलो 2 कोयते आणले, ऊस पडायचे 2 कोयते, आणि मला एक पॅन्ट आणली. त्या पॅन्टीला माप लागत नाही, तिचं नाव नाईट पॅन्ट. कोणाची कोणाला येते? 2 कपड्यासाठी मापच नाही. गाऊन नाईट पॅन्ट कोणाचा कोणाला काही जमतच नाही त्याला, काही समज. मी तिला ऊस तोडायचे 2 कोयते आणले. मी अशी पॅन्ट बाजूला ठेवली, घातली नाही. मी 95ला फेकून दिली. तेव्हापासून नाही घातली. धोत्रानं बरं केलंय ना. ज्याच्यामुळे बरं चाललंय त्याच्या विरोधात कशाला जायचं? कोयते समोर टेकले माझ्याजवळ येते, बाई हे कोयते ऊस तोडायचे कशाला आणले? मी म्हणलं, हे बाई 1 लाख रुपये मुकदमा करून घेतले. बाई कशाला? तुम्ही कीर्तन लय मध्ये केले तर कितकाली घरी आणतात. मग हे 1 लाख रुपये मुकदमा करून कशाला घेतले? त्यांना आपल्याला ऊस तोडायला जायचं. बाई तुम्हाला ऊस तोडायला कोण नाही? म्हणलं पॅन्ट घातल्यावर कीर्तनाला कोण नाही. मला तेव्हापासून म्हणलीच नाही ती पॅन्ट घाला. कारण इंजेक्शन वरील औषध वरील असलं की कोण येतो. एकदा मला मलेरिया झाला, दवाखान्यात गेलो आणि ते कशावर मला ताप येऊ लागली अंगाच्या वरूनच येत असते. त्यांना अशी बोटाला एक पिन टोचली, थोडस रक्त काढलं, मशीन मध्ये घातलं. डॉक्टरने सांगितलं तुम्हाला मलेरिया झाला. आता मलेरिया नाव ऐकलं मला वाटलं अरे बापरे किती 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 मोठा भयानक रोग असं. काही काळजी करू नका महाराज. 2-3 इंजेक्शन घ्यायचे, 5-6 आणि 10-15 गोळ्या. खर्च किती येईल? तुम्हाला रुपया नाही. चिखलावर पाऊस पडला म्हणजे आम्हाला लोक संध्याकाळी कीर्तनाचे देते, डॉक्टर बी मला घेत नाही. ठीक आहे झोपा महाराज. झोपिलं मला. एक इंजेक्शन दिलं, एक इंजेक्शन दिलं. औषध वरील असले कोणी येतो. 2-3 गोळ्या दिल्या, त्या गोळ्या घेतल्या मी. पण मी डॉक्टर साहेबांना म्हणलं, साहेब माझं इंजेक्शन दुखलं नाही. जिल्ह्यात माझ्यासारखा हुशार डॉक्टर कोण नाही. मी इंजेक्शन दिल्यावर दुखतच नाही. मग द्या ना साहेब एकदाच.
रिॲक्शन न मारताना परवाला 2 त्याच्या परवाला 2. पण हॉस्पिटलच्या बाहेर आल्यावर लक्षात आलं इंजेक्शन का दुखलं नाही. त्या अंगात नव्हतं टोचलं, दोताराच्या कष्टातच आणलं होतं. कीर्तन आताशी सुरू झालं नाही का? अध्यात्म सांगायला सुरुवात केली की जशी फाशी द्यायला न्यायचे असे बसले होते. मारुती राय 11वे रुद्र शेवटचा पुरावा आता. मी तुम्हाला विचारून बोललो बरं कसं आहे, तुम्ही बोला म्हणले म्हणून. मी मानेनं तृप्तीनं तू भोजनेनं. मग असं काम आहे, शेजारणीनं एका बाईला लग्नाला सांगितलं तरच जा. लग्नाला तिला आमंत्रण असलं तर जावा. ती जर म्हणजे पाय झाला उठा तर तरच उठा. ही मनानं टेम्पोत बसली पाय झाला चौरंगावर उभी राहिली. ती म्हणजे माझ्या मावशीचे पाय धुवायचे, बिना नुकती खाल्ल्याचीच घरी आली. तसं नाही करणार, विचार नाही. तरी पण जास्त पुढे जाणार नाही. मारुतीने 11वे रुद्र एका बाई सोबत कपट केलं संन्याशाने. माझे तुकोबाला शरण शरण जे हनुमंता तुम्हाला रामदूता. दिगंबर बुवा तुकोबाला प्रणाम करतात. काय मारुतीचे अधिकार असेल? काय गुलाम सलाम तुकया घरी रावत असे. यम तुकोबाला नमस्कार करतो ते तुकोबाला मारुतीला नमस्कार करतात. काय मोठी व्याप्ती. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम. यमाचं धोतर सुटतंय तुकोबाराचं नाव ऐकल्यावर आणि ते तुकोबारा मारुतीला नमस्कार करतात. त्यावरती मारुतीचा अधिकार किती मोठा असेल. पण एके दिवशी जगाचा मालक युद्ध करत असताना पुढचा व्यक्ती मरत नव्हता. कोचको सांगतो त्याचं नाव होतं आही बहिवल आहिरावण महिरावण. वा वा वा. मरत नव्हता. ते भगवान प्रभू रामचंद्राचा डोक्यातला घाम पायात आला आणि सांगितलं मारुती हा मरत नाही. आता तू अयोध्येत जा, सुखाने सर्वांना सांभाळ. आता मी वाचत नाही. मारुतीने सांगितलं देवा मी काय गुरुचे उपरणे हाणणारा शिष्य नाही, महाराजाच्या पुढचे काजू हातकिणारा शिष्य नाही, महाराजाचे ओरिजिनल कपडे फाडणारा मी नाही. मी तुमचा ओरिजिनल शिष्य आहे. अगोदर हनुमंत मरेल मग तुम्ही. अरे तू चिरंजीव आहेस मग मला कोण मारणार आहे प्रभू. तुम्ही काय काळजी करू नका. अरे हे मरत नाही ना. मारा ना प्रभू. प्रभू रामचंद्रानं आही महिला बाण मारला. ताई साहेब रक्ताचा थेंब पडला की पुन्हा एक रावण तयार होत होता. मारला की रक्त पडलं की रावण तयार व्हायचा आणि नाही मारलं की ते बेटे रामचंद्राला मारायचं. ते रामचंद्राला मारायचं. मारुतीरायने सांगितलं कसं करायचं. आता काळजी करू नका. तुम्ही 2 तासापर्यंत युद्ध करा. मी याच्या मारण्याचं नियोजन करून येतो. आणि मारुतीराय त्याच्या घरी गेले आणि चंद्रसेनीला प्रणाम केला. कपट सांगता कपट देवा. मारुतीरायला सुद्धा कपट बसलं नाही. किती मोठे मारुतीराय अधिकारी. आणि मारुतीराय चंद्रसेनीला शरण दिला. प्रणाम असतो होत जाय. तिने विचारलं का रे तू हनुमंत आहेस? हो तुझ्या पायावर दंडवत. मारुतीरायने विचारलं बाई माझ्या का पाया पडलीस? ऐक म्हणजे तुझ्या पाया पडलं की जगाचा मालक सापडतो. हरिप्राप्ती शिवपाय धरावे संताचे ते पाय. पण यावी संताची नाही. एखाद्याच्या गळ्यात मोठी माळ असली म्हणजे त्याला महाराज नाही म्हणायचं. ते खरं किती बोलतो याला महत्वाचं बघा. एक जणाच्या गळ्यात 15 किलो तुळशीच्या माळ्या. सगळे लोक नमस्कार करू लागले पण एक दुकानदार त्याला रामरामच घालीत. मी का हो सगळं मार्केट त्याला रामराम घालते तुम्ही रामराम का घालीन? ते म्हणला मी नाही घालीत. अहो 15 किलो तुळशीच्या माळ्या असू दे म्हणले. मग का घालीत नाहीस? पोरीच्या लग्नाला 50,000चा किराणा नेला आणि रुपया द्यायला नाही. गेल्या माळी किराण्यातच. वागतो किती चांगला हा महत्वाचा भाग आहे. भारतीय संस्कृतीमध्ये वारकरी संप्रदायामध्ये अभ्यासापेक्षा आचरणाला किंमत आहे. आपली स्वतःची पत्नी सोडून जगातल्या बायकांकडे बघत असताना जो जर आई बघित असेल तर त्याला महाराज म्हणायचंय. त्याला महाराज म्हणायचंय. त्याला संप्रदाय म्हणायचंय. त्याला परमार्थिक म्हणायचंय. त्याला फार पाठ अंतर आहे. आणि यांच्याकडे बघितल्याच्या नंतर त्याच्या डोळ्यात पाप उठत असेल तर त्याला पिसाळलेलं कुत्रं म्हणायचं. तुझ्या पाय पडल्याच्या नंतर जगाचा बाप भेटतोय. वा वा वा. पण मारुती त्या बाईने विचारलं तू माझ्या पाया कशाला पडलास? हनुमंतराय म्हणले आई साहेब मी ब्रह्मचारी आहे. जगातला 1 नंबरचा आहे. निष्ठिक ब्रह्मचर्याचा कासोट आहे. मी मुलगा आहे का मुलगी आहे? मला जन्माला आल्याच्या नंतर माझ्या लक्षणावर माझ्या आईने ओळखलं की माझ्या इंद्रियाचं दर्शन माझ्या आईला सुद्धा होऊ दिलं नाही. असा मी निष्ठावंत ब्रह्मचारी आहे. बायको भेटत नव्हती म्हणून मी लग्न नाही केलं. मी निष्ठावंत ब्रह्मचारी आणि म्हणून माझ्या अंगिरीने म्हणून माय तुझ्या पाया पडतो.
वा काय गोड बोलतोस रे. पण माझ्या पाया पडायची काय गरज. मी ज्याचं भजन करतो तो मरतोय. मी ज्याचं भजन करतोय तो राम मरतोय. म्हणून मी तुझ्या पाया पट्ट्या करता आलोय. माझ्या रामाला वाचव. तिने सांगितलं तुझ्यासारखा चिरंजीव आणि जगाचा बाप राम मारण्याची कोणात ताकद आहे. म्हणजे तुझा मालकच वाचू देत नाही. अरे युद्ध करत असतील ना राम, तू युद्ध करत असतील ना. नाही म्हणे मी तर एका भुक्कीत त्याला मारीन. पण त्याला मारल्याच्या नंतर जितक्या रक्ताचे थेंब उडतील तितकी पुन्हा रावण तयार होईल. 10 तोंडाचा रावण नाही. रावण किती सांगता येते तुम्हाला. किती रामायण ऐकली, किती महाराज फुकल्यावर सुधरतात. पहिले आपल्याला गुळ घाला. 10 तोंडाचा रावण, आहिमही रावण. महाराज सांगता जो चौथा शतमुखी रावण. विठाला विठाला. आणि मग तो मरत नाही. त्या बाईने सांगितलं सगळं अमृताचा कहर आहे. मारुतीरामाने अमृत म्हणजे ती म्हणजे सांगते. पण एक माझी सुद्धा आशा आहे, अपेक्षा आहे लालूच आहे. मी तुला अमृताचा कलश सांगते पण माझ्या पलंगावर रामचंद्राने यावं. कपट कपट 2 मिनिटात. पुढाऱ्याची महाराजाची मिनिटं मोठाले असतील बरं का साहेब. 2 लोकांची मिनिटं मोठा पण मी मोठा करत नाही. साहेबाई मनोगत व्यक्त करतील. आदरणीय ताई सुद्धा बोलणार आहेत. बघ मी सांगते तुला पण माझा एक आवड आहे. काय प्रभू रामचंद्रानं माझ्या पलंगावर मारुती म्हणजे आले आले पलंगावर तुमच्या. 2 मिनिटं करता येतील पलंगावर. बसतील तुमच्या पलंगावर. हो काय नाही आमच्या पलंगावर बसावं. त्यांनी फक्त 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 गावरान तुपातला बदामाचा शिरा 1 चमचाभर खावा. मी दर्शन घेणार. प्रभू रामचंद्राला जाणार. सांगितलं तिने आमच्या ठिकाणी एक पर्वत आहे. तिथे एक अमृताचा कलश भुंगे त्याच्यात चोचीत अमृत आणतात आणि त्या रक्ताच्या थेंबावर टाकलं की ते पुन्हा पुन्हा त्या रक्ताच्या थेंबाचे रावण तयार होतात. भुंगे 14 प्रकारचे 14 प्रकारचे भुंगे माझ्या वासनात आले. लाकूड कुरतू तो भुंगा वेगळा. सुतारानं किती भारीचं लाकूड करू द्या. ते जर अंधारीत नसेल तोरडं बाबळाचं लाकूड चांगल्यात तोरडं असेल तर 1-1.5 वर्षाला त्याला भुंगे लागत. वरून पालिश द्या मधात टकरोच. भुंगे 14 प्रकारचे. मकरंद खातेत ते भुंगे वेगळे. आणि शक्यतो शहरातल्या लोकांना एका भुंग्याची जात माहित नाही. पण मला वाटते बऱ्याच वर्षापासून संडास बांधायला शासन पैसे देते. 10 वर्षापासून येते आहे की नाही सर. 10 वर्षापासून संडास बांधायला शासन पैसे देते. तरी पण काही माणसं नुसता फोटोच दाखवते आणि पैसे उचलते. त्याला ते भुंगे पाठ आहेत. कोणते गोळे करणार आताशी कळालं. व्हायरल न्यूज आहेत ना. हे 14 भुंग्यापैकी ते भुंग्याची जात. पण हे भुंगे अमृत घेऊन जाणारे होते. आणि मग बारोतिऱ्याने भुंगे मारले. 4 जिवंत ठेवले. 4 शरण आले. काय करावं. एकच काम करा. शत्रूला मदत करता. चंद्रसेनेचा पलंग तो करा. मारुतीने आले आणि चंद्रसेनेला सांगितलं बाई माझं दर्शन घेतलं जगाचा मालक तुझ्या पलंगावर पण लक्षात ठेव इथं जरी घेऊन आलं तर येणार नाही. आणि भुंग्याला टरकल करायला लावले. प्रभू रामचंद्राने रावण मारला. वेगात सांगतो मारुतीराय म्हणजे देवा आपल्या क्षण मेला नाही. बायकोनं पर्याय सांगितला. अमृत सांगितलंय. आता तिच्या पलंगावर जावं लागतंय. प्रभू रामचंद्रानं सांगितलं अरे मी जगाचा बाप आहे. मर्यादा पुरुषोत्तम आहे. सूर्यवंशातला राजा आहे. अरे क्षितिच्या व्यतिरिक्त मला नाही 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 दुसऱ्या स्त्रीच्या पलंगावर जाता येत नाही. मारुतीराय म्हणजे देवा आता मी उघडा पडतोय. मारुत भगवान म्हणजे संन्याशान कशाला आगावपणा करा. काय गरज होती तुला मागणं पुढं फुकुटा उडत. संसारिकामध्ये संन्याशानं कशाला पडायचं. काय गरज होती तुला पडण्याची. मारुतीराय म्हणजे देवा माझं तुमच्यावर प्रेम आहे आणि तुम्ही वाचावा. रामागड्याची आवडी मोठी म्हणून लंके पेनरे. आपल्याला इतकंच बघायचं. रामागड्याची आवडी मोठी रामप्रभूची आवड होती म्हणून मी तुमच्यासाठी खोटं बोललोय. प्रभू रामचंद्राने सांगितलं अरे पूर्वज तोंडा थुंकतील. एकच काम करा देवा तुम्ही फक्त तिच्या पलंगाला असं पाय लावा. पलंग मोडणार आणि पलंग मोडा की तुम्ही वापस यायचं. प्रभू रामचंद्रानं सांगितलं मी पर्वत फोडीन पण पतिव्रतेचा पलंग मोडायची ताकद माझ्यात नाही. तर मारुतीरायनं सांगितलं राजोरकरजी तिच्याकडे 2 पाप झाले 2 चुका झाल्या. तिचा पलंग तुमच्या पायाने मोडतोय. कोणत्या चुका त्या पुढच्या कीर्तनात सांगू आपण. कारण सगळं सांगायला सगळ्या गोळ्या एकाच दिवशी जर दिल्या ना तर पेशंटला घाम येत असतो. म्हणून डॉक्टरला येते 3 दिवसाला तपासायला या. पहिल्याच दिवशी डॉक्टर पेशंट नीट करीन तर त्याला दवाखाना वरून निघावं लागेल. मग काय काय तुम्हालाही ठेवतो ना तुम्हालाही ठेवतो. तिच्याकडे 2 चुका आहेत. तुम्ही तिच्या पलंगाला लात मारा. आणि प्रभू रामचंद्र गेले आणि प्रभू रामचंद्रानं एका पायाचा अंगठा लावला. ते पण कोण्या पायाचा लावला. घरी गेल्यावर पाय. तुम्ही वाट्यावर बसून बऱ्याच जणांचे इचकायले.
ज्याला बायको भेट नाही ते दिल्लीतल्या गप्पा करायला, संध्याकाळचा ठिकाणा नाही त्याच्या बागलात 10-5 नमुन्याची पेपर. पाऊस कशामुळे पडत नसतो माहिती तुम्हाला? पाऊस न पडण्याची 9 कारणं सांगितली. धर्म सिद्धांतानवहं पर्जन्य वर्णा भयत्यागेषु, हे शास्त्रकार सांगतात. हे देशी पेणारे गांजा वळणारे सांगत नाही. लक्ष्मीचा आपण अनादर करतो याच्याकरता पाऊस कमी पडतोय. एक सोपा मुद्दा सांगू साहेब, सर्वसामान्यापासून तो वरी गेलेला माणूस, उदाहरणार्थ तुम्हाला 2 कार्यक्रमाचं आमंत्रण आहे. एका कार्यक्रमाला तुम्ही जाणार, एका कार्यक्रमाला ताई जाणार. ताई आल्या तरी लोक त्यांच्यात तुम्हाला बघणार, आणि तुम्ही आले तरी तुमच्यात ताईला बघणार. परिमत नाही. पण ज्या वेळेला साहेब तुम्ही ताईंना एखाद्या कार्यक्रमाला पाठविता त्यावेळेला पूर्ण सोय करून पाठविता. गाडी कोणती पाठवायची, ड्रायव्हर कोण जाईल, कार्यकर्ते कोण जातील, नियमाने हे खालच्याकडे चला. आता सर्वसामान्य माणसाला लग्नाची पत्रिका आहे. पाऊस का कमी पडतोय मग सांगतो मारुतीचा प्रवाह. सर्वसामान्य माणसाला 2 एका लग्नाच्या पत्रिका आहेत. 2 पत्रिका मुळ आता पाठवायचं. बायकोला सांगितलं तू एका लग्नाला जाय, मी एका लग्नाला जाय, तर तो माणूस आपल्या पत्नीला जवळच्या माणसासोबत पाठवतो, काकांसोबत पाठवतो, पुतण्यासोबत पाठवतो, एखाद्या काकींसोबत पाठवतो. काका हिला घेऊन जा. दृष्टांत संपला. माणसं माणसांची बायको पाठवत असताना विश्वासू माणसासोबत पाठवतात. पैसा कोणाची बायको आहे? देवाची. लक्ष्मी कोण आहे? देवाची पत्नी. मग लक्ष्मीला आपण काय म्हणतो? पैशाला काय म्हणतो? लक्ष्मी. मग माणसांची बायको विश्वासू माणसासोबत पाठवतात. पैसा देवाची बायको आहे. 500 रुपयाची नोट जर भुटक्यासाठी मोडली तर देव कसा पाऊस पाडेल? कल्पना करा तुम्ही. हा मस्ताडे बेटे 500 रुपयाची नोट भुटक्यासाठी मोडायला लागले. किती हलकट, किती. आमच्या परिसरात एक 350 एकरवाला माणूस होता. ते ब्रिस्टॉल 50च्या नोटानं पेटीत होता. आता बस स्टँडला तुकडे मागायला. चला मारुती रायनं पलंगाला त्या अंगठ्याची अशी प्रभू रामचंद्राने लात मारल्याबरोबर पलंग मोडला. त्याचा परिणाम सांगू. 7व्या अवतारात प्रभू रामचंद्रानं चंद्रसेनेचा पलंग अंगठा लावून मोडला, तर 8व्या अवतारामध्ये जरा नावाच्या पारद्याने त्याच अंगठ्याला बाण मारून कृष्ण मारला. भिल्ले बिन दिले शारंगधर. कपट. आता मारुती राहायचं बघा. निघाले बाई काळजी करू नकोस, मी पलंगावर यावं इतकीच अपेक्षा होती. पुढच्या अवतारात 16,108 लग्न करीन, त्याच्यापैकी तुला बायको करीन. आता ती कोणत्या नावाची होती पुढच्या अवतारात? घरी गेल्या वाचा. हे समाधान झालं. पण निघत असताना प्रभू रामचंद्र पुढे, मारुतीराय पाठीमाग. बाई धरली शेपूट. मारुतीरायची शेपूट पकडायची ताकद आहे कोणात? पण पतिव्रता बाई होती. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. धरली शेपटी. मारुतीरायने सांगितलं बाई सोडित नाही का? पलंगाच्या माचव्यात भुंगे कोणी पाठील ते? मारुतीरायने सांगितलं मी. मग माझ्या पलंगावर जगाचा बाप येत होता. कपट केलंस का नाही? होय. मग ज्या शेपटीनं तू युद्ध जिंकलंस, ज्या शेपटीच्या पुरुषार्थाने रावणासारख्यांना जर्जर केलंय, ती शेपटी एके दिवशी तुझी तुटल. आणि रामेश्वरला पहा, मारुतीरायची शेपटी तुटलेली. तिथे काय आमचे लोक सांगतात. आता ऐका बरं का मारुतीराय लिंग आणण्यासाठी गेले बरं का? तोपर्यंत प्रभू रामचंद्राने एका लिंगाची स्थापना केली. काय मारुतीरायला राग आला? येत नव्हता. सांगू नको सोमल्या, वाचून सांगत आहे माणसं मरतील. मारुतीरायला राग आला आणि मारुतीराय प्रभू रामचंद्राला म्हणले, देवा मी आणलेल्या लिंगाचं काय करायचं? मला तुम्ही स्थापन केलेलं लिंग पटत नाही. मग प्रभू रामचंद्र सांगतात, हे लिंग उपटून टाक. मारुतीरायनं शेपटीचा आढा टाकला. लिंग उपटलं नाही, मारुतीरायाची शेपटी तुटली. हे पुराणंच महंत जय. वाचून सांगत आहे रे. ब्रेक लाईनर उघडलेली गाडी कोणाच्या अंगावर जाती तसं जाऊ नको बापू. मोटरसायकलला चुकला 2 मरतेल, जीपवाला चुकला 10 मरतेल, एसटीचा चुकला 55 मरतेल, रेल्वेचा चुकला 1,00,000 मरतेल, पण वक्ता चुकला तर कोटी मरतेल. वक्त्यानं चुकीचं सांगायचं नाही. मारुतीरायची शेपटी लिंगाला बांधून तुटली याचा पुरावा देतो, कारण नंतर कोणी इचकायचं नाही. साहेब मला भीती वाटते. एखादा म्हणजे बाळू महाराज खोटं बोलते, बोलायचंच नाही. बोट घालण्यासाठी भोकरच शिल्लक होत नाही. विठाला शंकर आणि मारुतीराय दोन्ही शंकरच. आता मी कीर्तनात उभा आहे, माझं धोतर मी कसा पाडीन? मग शंकराची शेपटी कशी तोडतील? पण तुटली का नाही? बाईशी कपट केलं.
बाईशी मारुतीरायनं, म्हणून एवढी मोठी पराक्रमी शक्ती मारुतीरायची तुटली. म्हणून मारुतीराय सुद्धा कपट सहन करू शकत नाहीत. निरवैर भावे पुनश्च राजकारणातलं मर्मज्ञ रत्न, शेतकऱ्याच्या जीवाभावाचं अंतकरणाचं गोड सहत्न, सर्वांच्या सखोल प्रश्नाचं गोड असं प्रत्युत्तर असणार, राजकीय क्षेत्रातली फार अशी सुंदरशी बोलतवेळ, राजकीय क्षेत्रातलं गोड अशा प्रकारचं सिंहासारखं व्यक्तिमत्व, राजकीय क्षेत्रातलं धाडसी व्यक्तिमत्व, राजकीय क्षेत्रामध्ये सर्वांवर परोपकार करणारं व्यक्तिमत्व आणि राजकीय क्षेत्रातलं धर्म क्षेत्रातलं सुद्धा गोडसं सुंदरसं व्यक्तिमत्व असणारे आदरणीय चव्हाण साहेब, आदरणीय सौभाग्यवती मीताताई. आणि या कार्यक्रमाला मला असं वाटतंय अमृताताई, तुमच्या पिंगळीच्या कार्यक्रमाला सुद्धा ताईंना आमंत्रित. काल पाळदला फार मोठा कार्यक्रम, मी मगाशीच सांगितलं, जिथले भाताचे पातेले पाहिल्यावर मला घाम आलता. माणसं होती एवढी पातेली होती. काय समाज, काय समाज. अहो, या महाराष्ट्रातले मराठवाड्यातले लोक आदरणीय साहेबावर प्रेम करतील, काही नवलाची गोष्ट नाही. मला काल कळालं, काल ज्या लोकांना मी बोलत असणारी मराठी भाषा कळत नव्हती, त्या आंध्रातली माणसं सुद्धा हे पॅन्डॉल मधून जात असताना त्यांना नमस्कार करत होते. ही चांगल्या केलेल्या कामाची पोच पावती ही काल लक्षात घेतली. कारण त्या राज्यातली माणसं सुद्धा अत्यंत, आणि तेही गोड बोलत होते. आम्ही दोघेही गुण्या गोविंदानं राहतो. किती आनंदाचा भाग, किती प्रसन्नपणा, किती भावुकपणा, किती प्रांजळपणा तो आदरणीय साहेबांकडनं शिकावा. या ठिकाणी आहेत, ताईसाहेब सुद्धा आहेत. आता मी जा घेतो. ज्ञानेश्वर माऊली आणि एकच पुन्हा एका अर्ध्या मिनिटात सांगतो. ताईसाहेब, साहेब, जीवनात एखाद्या माणसाला 100 रुपये दिले तर पाप लागू शकते. त्यानं जर 100 रुपये तुमच्याकडून नेले आणि त्यानं दारू पिली, घरी लेकराला त्रास दिला तर तुम्हाला पाप. पण आजचं जे पुण्य आहे का, हे पुण्य लिहित असताना ब्रह्मदेवाला सुद्धा हात चळचळ कापत असेल. कारण अन्ना तृप्तो भयस्थितो यानं सत्यम वसंती विधाता हेत लिखित भयच्चाये मखेषु शुद्धो अन्न तर्पणो जायते. हा बकदालभ्यांचा श्लोक आहे की ब्रह्मदेव सुद्धा आश्चर्यचकित होत असतील, किती अन्नदान. आणि सर्वात मोठं असं वारंवार अन्नदान करण्याचं काम आदरणीय साहेब तुम्ही करत जा. कारण अन्नदान हे गोरगरिबापर्यंत पोचत असते आणि त्याचे गोड असे सुखद स्पर्शाचे आशीर्वाद असतात, ते तुम्ही मिळवत जा, हीच तुम्हाला विनंती. ज्ञानेश्वर माऊली झालं. सगळ्यांना महत्वाची सूचना आहे. त्यानंतर आपल्याला साहेबांचं थोडक्यात मार्गदर्शन लाभणार आहे आणि या ठिकाणी महाआरतीचा कार्यक्रम पण आहे.